हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल DS ब्युटी टिप्स. फ्रेंड्स, मी आज तुम्हाला साडी नेसण्यासाठीच्या ज्या 3 महत्त्वाच्या टिप्स आहेत, जेणेकरून तुमची साडी नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसेल, यासाठी मी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर प्रथम आपण साडी नेसण्यासाठी चालू करूया. अशा पद्धतीने गोल साडी खोचून घ्यायची. उजव्या हाताच्या साईडून चालू करून पुढून परत मागून खोचत यायची आणि परत उजव्या हातापर्यंत खोचत जायचं आहे. तर अशा पद्धतीने छान खोचून घेतल्यानंतर तुम्ही हिल्स जर वापरणार असाल तर ते साडी नेसण्याच्या अगोदरच घालून घ्यायची, म्हणजे त्यामुळे साडीची उंची व्यवस्थित बसते. त्याच्यानंतर आपण पदराची बाजू हातामध्ये घेऊया आणि डाव्या बाजूने पदराचा जो काठ आहे किंवा जी साईड आहे ती डाव्या बाजूने मागून परत उजव्या बाजूने पुढे घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती जी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे ज्या पदराच्या प्लेट्स आहेत आपल्या, त्या अगदी तुम्हाला जितक्या व्यवस्थित करता येतील तितक्या व्यवस्थित तुम्ही केल्या पाहिजेत, जेणेकरून जी फ्रंट बाजू आहे समोर आपले जे दिसतं ना पदराच्या ज्या प्लेट्स असतात, त्या जर तुम्ही व्यवस्थित परफेक्ट केला तर ते दिसायला अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर मी अशा पद्धतीने पदराच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अरेंज करून घेणार आहे किंवा घेत आहे, आणि तुम्हाला जेवढी पदराची उंची हवी आहे त्या प्रकारे तुम्ही तेवढी उंची ठेवून छान अशा प्लेट्स अरेंज करून घ्या. आणि ह्या मी अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत अरेंज करून, आणि आपल्या डाव्या खांद्यावर टाकून मी आता त्याला सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही मी उंची पदराची केवढी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथं असं पिनअप करून घेत आहे. पदराच्या ज्या प्लेट्स आहेत त्या पुढं ज्या प्रकारे आपण पुढच्या बाजूने बघतो त्याप्रमाणे मागच्या बाजूला देखील अशा व्यवस्थित एकसारख्या दिसतात, त्यावेळेला त्या अतिशय सुंदर दिसतात. त्याच्यानंतर मी आता या समोरच्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अरेंज करून घेत आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने प्लेट्स अरेंज करून झाल्यानंतर जो आतील काठ आहे तो असा पाठीमागून आपण पुढे घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. आता मी या प्लेट्स व्यवस्थित करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो आतील बाजूचा काठ आहे तो अशा पद्धतीने डाव्या बाजूने पुढे ओढून घ्यायचा आहे. आता ह्याच्यानंतरची जी आहे ती दुसरी महत्त्वाची टीप आहे. तर हे जे माझ्या हातातील काठ आहे या ठिकाणी म्हणजे डाव्या बाजूला आपण अशा पद्धतीने 2 ते 3 प्लेट्स करून घ्यायचे आहेत, छोट्या छोट्या अशा, म्हणजे घडी टाईप घडी टाकून अशी आपण त्याला अरेंज करून घ्यायचं आहे. तर साडी नेसतानाची दुसरी महत्त्वाची टीप ही आहे की अशा पद्धतीने आपण 2 ते 3 घड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि तिथे सेफ्टी पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या ज्या निऱ्या आहेत, निऱ्याच्या प्लेट्स आहेत, त्या पण आपण अगदी व्यवस्थित करायच्या आहेत. कारण प्लेट्स जर व्यवस्थित दिसत असतील तर साडीचा लूक अतिशय सुंदर दिसतो. आणि याच्यासाठी काय करायचं आहे, जे आपण प्लेट्स करतो त्यावरती जे आपल्या हातामध्ये जे टोक आहे प्लेट्सचं, तर ते अगदी व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं. म्हणजे एक निरी खाली, एक प्लेट खाली, एक वरती, खाली वरती, मग ते खालच्या बाजूला देखील पायात व्यवस्थित दिसत नाही. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित अरेंज करून घेतलेलं आहे. आणि आपल्या साडीची जी उंची आहे आपल्याला, म्हणजे जेवढी साडी जिथंपर्यंत आपल्याला उंची हवी आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करून अशा पद्धतीने खोचून घ्यायचं आहे. तर या महत्त्वाच्या 3 टीप तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा लूक अतिशय सुंदर दिसतो. तर तुम्हाला मी आता फायनल माझा लूक दाखवते. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही समोरच्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या कशा मी व्यवस्थित एकानंतर एक अशा अरेंज करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे दिसायलाही अगदी सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित दिसतं, किती सुंदर दिसतात प्लेट्स सगळ्या. त्याच्यानंतरची जी दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्या डाव्या मांडीवरच्या किंवा डाव्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या बघा किती सुंदर दिसते, त्यामुळे तुमचा लूक अतिशय छान दिसतो. आणि फिगर जी आपण साडी नेसल्यानंतर जी जशी दिसते, म्हणजे जशी दिसायला पाहिजे तशी दिसते. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची टिप्स ती म्हणजे ज्या आपल्या निऱ्यांच्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या.
तर अशा पद्धतीने या गोष्टी फॉलो करा आणि अतिशय व्यवस्थित सुंदर साडी नेसू शकता.